दुसरा दिवस ग्रँड फिनालेचा दिवस आणि ह्या ग्रँड फिनालेच्या दिशेने आपण वळत असताना दोन धुरंधर योद्धे एकमेकांच्या विरोधामध्ये टॉप 6 मध्ये आता कोणता संघ हा क्वालिफायच्या दिशेने जाणार ह्यासाठी चालणारी ती पराकोटींची लढत ही आपण पाहतोय। एकीकडे आपण पाहतोय श्री प्रस्था सामाजिक कला क्रीडा मित्र मंडळ, तर दुसरीकडे अर्हत 11चा संघ आपण पाहतोय। सुरुवात फ्लाइंग स्टार्ट आहे। पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 5 धावा या धाफकावर येताना पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग केला जातोय। यावेळेला जातोय चेंडू पुन्हा एकदा सीमारावा बाहेर। यस धन्यवाद जे लगातारचा दुसरा बॅक टू बॅक यावेळेला पुश करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही, थोडासा वळण घेत होता त्या कारणास्तव निर्धाव चेंडू येतोय। 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 9 धावा धाफकावर येत असताना लेफ्ट राईट कॉम्बिनेशन स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला होता, परंतु सिंगल धाव धाफकामध्ये ऍड होत असताना 1 टू गो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी। आतापर्यंत 10 धावा ह्या धाफकावर येतात। तर मनीषा एक जुना जाणता खेळाडू म्हणून सातत्यानं ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे। पुन्हा एकदा फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने सिंगल धाव ही धाफकात ऍड। हॅलो हॅलो यस धन्यवाद जे पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 11 धावा ह्या धाफकावर येत असताना गोलंदाजी मार्कवर आपण रत्नेश सिंग प्रिन्स यांना पाहतोय। पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा, उजव्या इष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू अतिरिक्त धाव धाफकामध्ये नक्कीच आता ऍड केली जाते। पुन्हा एकदा तोच प्रयत्न, बॅटची टो एज जातोय चेंडू सीमारेखाबाहेर 4 धावांसाठी। धन्यवाद जे पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 11 धावा, त्यानंतर सुरुवात चांगली आतापर्यंत आपण पाहतोय 16 धावा धाफकावर येत असताना फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू आतापर्यंत 1.2 चेंडूंचा खेळ 16 धावा ह्या धाफकावर कुठल्या जातात। प्रॉपर टिचून मारा केला जातोय। सुपर लाइन लेन टप्पा, अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो। खरं तर हॅलो हॅलो चिक एक 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 17। हॅलो 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 चेक हॅलो चेक आवाज का फाटतो। एक 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 19 धावा ह्या धाफकावर येत असताना आपण पाहतो फ्रंट फुटला येऊन यावेळेला 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू पुन्हा एकदा सीमारेखापार 4 धावांसाठी।
यस धन्यवाद. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 23. बाफूड लावून ढकलण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू, फेअर डिलिव्हरी. शेवट मात्र गोड असेल. चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 षटकांचा खेळ. 23 धावा ह्या धाफकावर आतापर्यंत. हॅलो हॅलो चिक. आयोजकांना विनंती असेल, राजूदा असेल, आपण असेल तर इथे या प्लीज. 2 षटकांचा खेळ ज्या ठिकाणी धावफक 23 धावा हे आतापर्यंत धावफकावर आहेत. हॅलो 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 चिक. हॅलो चिक. हॅलो हॅलो चिक. हॅलो हॅलो चिक. हॅलो चिक. हॅलो चेक. स्क्रीनच्या खालती. हां येस थँक्यू. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. Hello, check. Hello. Hello. Hello, check. Hello. Hello, check. Hello. Hello. Hello, check. Hello, check. Hello. Hello. हॅलो. चला कालच्या दिवसातील 4 संघ क्वालिफाय होणार आहे. त्यामधील पहिला संघ साई श्रद्धा क्रीडा मंडळ, त्यानंतर टाकीपाडा वॉरियर्स, मितांश 11, पाटील ब्रदर्स. चारही संघांना मी विनंती करतो आपण आणि आजच्या दिवसातील पहिला क्वालिफाय होणारा संघ अर्थात साई माऊली 11 ह्या 5 कर्णधारांना मी विनंती करतो आपण त्वरित मंचाच्या दिशेने दाखल व्हा. लॉट्स टाकण्यात येतील थोड्याच वेळात. आयोजकांचा कॉल आहे, आपण मंचाच्या दिशेने येऊन हॅलो हॅलो ठीक दाखल व्हायचे आहे. साई श्रद्धा क्रीडा मंडळ कर्णधार असेल तर आपण त्वरित या. आपल्याला अजून देखील बरेच असे सामने खेळवायचे, ती विनंती असेल. गडी बाद आहे. त्यानंतर टाकीपाडा वॉरियर्स कर्णधार आपण त्वरित मंचाच्या दिशेने या. साई श्रद्धा क्रीडा मंडळ, टाकीपाडा वॉरियर्स, मितांश 11. मितांश 11 कर्णधार आलाय का? येस येतोय मितांश. आणि त्यानंतर पाटील ब्रदर्स. पाटील ब्रदर्स
हॅलो चेक. आणि आपल्या समवेत प्रशांतजी दरेकर, आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्याला मुलाचं सहकार्य या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान केलं गेलं आहे. प्रशांतजी दरेकर, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद, आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात आणि आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. प्रशांतजी दरेकर साहेब, स्वागत आहे आपलं या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान. धन्यवाद. हॅलो, चला कर्णधार आले असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करून घ्या. आणि ह्या दोन संघातील एक विनर असं त्या चिठ्ठीवर मेन्शन केलेलं असेल. हॅलो चेक. मी भावेशजी वाळिंजकर साहेबांना विनंती करेल की आपण प्रशांतजी दरेकर साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज प्रशांतजी दरेकर साहेब इकडे आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष भावेश वाळिंजकर यांच्या हातातून केला जाईल साई श्रद्धा गोविंदा पदक. आणि प्रशांतजी दरेकर, आपण देखील आलात त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभार. असं सहकार्य आपल्या क्रीडा स्पर्धेला तुमचं लाभलं. धन्यवाद दरेकर साहेब, थँक्यू सो मच. हॅलो चेक. हॅलो हॅलो. हॅलो. साई माऊलीचा कुठला प्लेअर असेल तर आपण या, आपण लगेच चिठ्ठी उडवत आहोत मित्रांनो, त्यामुळे आपण इकडे उपस्थित राहा. आणि आपल्या समवेत लेन्स स्मार्टचे अब्बासजी, आपलं पण स्वागत आहे, मोस्ट वेलकम.
त्यांचं एक फेमस शॉप आहे लेन्समार्ट, आणि त्याला तुम्ही नक्की भेट द्या. उन्हाळ्यात तुम्हाला गॉगल लागणार तर लेन्समार्टला तुम्ही भेट द्या. ज्यांना चष्मा आहे, ऑफिसमध्ये काम करत असताना PC समोर जेव्हा काम करतो आपण तेव्हा चष्मा लागतो, आणि त्यानंतर तुम्ही लेन्समार्टच्या आमच्या अब्बासजींच्या शोरूमला नक्की भेट द्या. त्यांचं पण स्वागत आहे. आपण आता चिठ्ठी उडवणार आहोत. आणि कैमरामैन जल्दी फोकस करो भाई, यहाँ पर ये थोड़ा बड़ा मुकाबला है. इसके ऊपर मेरे को लगता है ये सर को तो बहुत यहाँ पर टेंशन है, बट नहीं, जो टीम है वो खेलना पड़ेगा, एक्सेप्ट करना पड़ेगा भाई. चला आपण वळूयात. आणि जी पहिली मॅच असणार आहे बघूयात आपण आता. कॅमेरामॅन, पहिली मॅच असणार आहे, आपण पहिली अनाउन्समेंट करूयात. पहिलं टीमचं नाव आहे मितांश 11. मितांश 11 आणि त्यांच्या अपोजिट टीम खेळेल पाटील ब्रदर्स. पाटील ब्रदर्स आणि मितांश 11 पहिली क्वार्टर फायनल असणार आहे. त्यानंतर दुसरी क्वार्टर फायनलकडे आपण वळणार आहोत. ती ह्या चालू असलेल्या विनिंग टीम सोबत आणि त्यांच्या समवेत दुसरा संघ असणार आहे साई माऊली. म्हणजे साई माऊली आणि ते एकाच लॉटचे आले. आणि त्यानंतर शेवटची टाकीपाडा वॉरियर्स आणि साई क्रीडा मंडळ. थँक्यू सो मच. थँक्यू अब्बास भाई, आप भी इस टूर्नामेंट के लिए आए. थँक्यू सो मच. हालो हालो ठीक.
हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. चला पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 11 धावा आतापर्यंत धावफलकावर नक्कीच आहेत. लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर एक भलं मोठं लक्ष नक्कीच धावफलकावर आपण पाहतोय. येथून जर का जिंकलात तर नक्कीच टॉप 6च्या दिशेनं दाखल व्हाल. येथून आता प्रयत्न खऱ्या अर्थानं पराकोटीचा करावा लागेल. येथून जर का पराभूत झालात तर अगदी वर्षभरासाठी लॉंग वेटिंग करावी लागेल. कोणाला लॉंग वेटिंग करावी लागेल, कोण आता क्वालिफायच्या दिशेनं दाखल होणार ती येणारी आता काळ वेळ दर्शवणार. परंतु आतापर्यंत सामना ज्या प्रकारची सुरुवात राहिले, 2 सलामीवर बॅटर आपण पाहतो. एकीकडे निखिल ज्याच्या बॅटमधून 2 धावा आहेत तर दुसरीकडे ज्या खेळाडूमध्ये आशा अपेक्षा सर्व काही आहेत तो रत्नेश सिंग दुसरीकडे आहे. लगातारचा दुसरा चेक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड. आता धावफलक खुलतंय फुलतंय. पहिल्या 5 चेंडूमध्ये 14 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला टिच्चून मारा संबर इन डिलिव्हरी. शेवट मात्र गोड आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 14 धावा ह्या धावफलकावर येत असताना पहिल्या 6 चेंडूंचा 14 धावा धावफलकावर रत्नेश सिंग आहे. तो सब कुछ मुमकिन आहे. परंतु दुसरीकडे हालू गोलंदाजी मार्कवर तीच धार आहे. निलेश गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू एक तेरी आहे तो एक मेरी आहे. पहिल्या 6 चेंडूमध्ये 14 धावा. आता धावेंना रोख लगावली जाईल का, परंतु आउटसाइड द लेग स्टंपचा बरा. अतिरिक्त धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 15 धावा या धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. हॅलो चेक हॅलो हॅलो एक 1.2 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 17 धावा पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत 18 धावा धावफलकावर येतात. चांगली सुरुवात आहे. दुसरीकडून 2 फलंदाज निखिल आहे, दुसरीकडे रत्नेश सिंग आहे. एक सातत्यानं पाठीचा कडा आणि एक संकटमोचक खेळाडू म्हणून सातत्यानं रत्नेश सिंग सारख्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. प्रिन्स आहे ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ताकद आहे, कुवत आहे, तो खेळाडू अजून देखील स्ट्राईक एंडला उभा आहे. आतापर्यंत संत गतीने सुरुवात करत असताना पुन्हा यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट जातोय चेंडू सीमा रेखावर 4 धाव्यांसाठी. यस डीजे धन्यवाद डीजे. आतापर्यंत पहिल्या 10 चेंडूंमध्ये 22 धावा. आता येणारे 14-14-22 इक्वेशन धावफलकावर अजून देखील आपण पाहतोय. 1.4 चेंडूंचा खेळ 22
22 धावा ह्या धावफलकावर आहेत. फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आहे, परंतु अतिरिक्त धाव धावफलकामध्ये हॅड. खेळाडू सुखरूप आहे. 23 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. ह्या स्पर्धेसाठी तितकीच मोठी मेहनत त्यामध्ये बनते असेल, त्यानंतर करेश असेल, राजू सारखा एक गोड असं व्यक्तिमत्व, महेश पाळ असेल, ह्या तितकीच मोठी आज संपूर्णतः मेहनत घेत असताना ही स्पर्धा एक गुण्यागोविंदानं पार पडत असताना पहिलं वर्ष एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन डायरेक्ट हिट असता तर नक्कीच काम फिट झालं असतं, परंतु लक फॅक्टर एक संधी नक्कीच असेल. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 23 धावा ह्या धावफलकावर आहेत. 13-21 इक्वेशन अजून देखील धावफलकामध्ये. निर्धाव, यस, फेअर डिलिव्हरी. पहिल्या 2 षटकांचा खेळ. 23 धावा येतोय आपण डेजमॅनच्या दिशेनं. धन्यवाद डीजे संतोष. गोलंदाजी मार्कवर निखिल आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आतापर्यंत एक कॅल्क्युलेशन क्रिकेट, आतापर्यंत शांत संयमी हा खेळ दर्शवत असताना चांगली खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. मॅच इक्वेशन 24 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना चांगली खेळ आपण पाहतोय. जो संघ येथून जिंकतोय तो मात्र टॉप 6 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. कोणता संघ आता टॉप 6 च्या दिशेनं जाणार, ती येणारी ती का वेळ हे नक्कीच दर्शवणार. किस्मत किस्मत की बात होते है. आज धूप है तो कल बरसात है. काळ आणि वेळ सर्व काही बदलत असतं. क्रिकेट आहे, क्रिकेट ह्या खेळामध्ये सातत्यानं आपण पाहतोय. संतोष आतापर्यंत चांगली गोलंदाजी, एक अतिरिक्त धावाल्यानंतर चांगला कमबॅक करून देत असताना यावेळेला क्षेत्ररक्षण, सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न. आता कोणता गडी बाद असेल, निखिल की रत्नेश. निखिल बॅक टू द पार्ट. निखिलच्या खेळाला लागतो यावेळेला पूर्णविराम. यस, धन्यवाद डीजे. आता येणारे 9-9-18 अर्थातच 2च्या सरासरीनं आता प्रत्येक चेंडूवर धावा बनवाव्या लागतील, परंतु ज्या प्रकारची ॲक्युरेसी, ज्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी हाताळली जात आहे, प्रभावित मारा आहे. सँडी ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, सँडीकडे सर्व काही आहे, परंतु यावेळेला वैयक्तिक खातं खोललं जातं. सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. आतापर्यंत 7-17 हे इक्वेशन. 27 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. रत्नेश सिंग आतापर्यंत शांत संयमी, टेम्परामेंट हे सर्व काही दर्शवलं जात आहे, परंतु आता एक्सेलेट करणं हे तितकंच गरजेचं असेल. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नॉट आउट. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड असेल. टीम रिव्ह्यू आहे. टायमर स्टॉप नाही होत, परंतु आम्ही इथून देतोय. इथून ते एक्स्ट्रा सेकंड जितके मिनिटे होणार ते आपण इथून वाढवतोय.
ऑनफिल्ड अंपायर स्क्रीनवर डिसिजन देतील. OUT या नॉट आउट. डिसिजन नॉट आउट. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. आता येणारे 6. सहा 16चं इक्वेशन आहे. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 28 धावा आतापर्यंत धावफलकावर. आता येणारे 6 6 16 अर्थातच 4 चौकार अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. चला आयोजकांना विनंती असेल आपण टॉप 6चा हा लॉर्ड सोडून घ्यायचंय ही विनंती असेल. सोबतीनं आमच्या सागर मोरे सर मंचाच्या दिशेनं हा लॉर्ड्स उडवतील. पहिला चेंडू अतिरिक्त धाव धाफकामध्ये ऍड आहे. योगेश एकीकडे दुसरीकडे रत्नेश सिंग आतापर्यंत चांगला संयमी खेळ केला परंतु आता एक्सेलेट करेल का आपला सामना विजयी करून देईल का. पहिला येतोय विजयाचा आता शंख रत्नेश सिंगने फुकलाय. पाच 11. पुन्हा एकदा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट असता तर नक्कीच कम्फिट असतं परंतु स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. जो रनचूर है उसको रनचूरन कहते हैं और जो मंचूर है उसको मंचूरन कहते हैं. 2 धावा धाफकामध्ये ऍड. आता मॅचचं इक्वेशन 4-9चं इक्वेशन आहे. काय सामना रंगतोय. रत्नेश सिंग एकीकडे आहे. रत्नेश सिंग आज स्वतःला म्हणतोय की कामयाबी मुझमें अरे ढूंढने वाले तू ढूंढ तुझे क्या चाहिए मुझमें. चांगलं क्षेत्ररक्षण थोडासा फंबल मोये वाला हा सीन होता. तीन 9 अर्थातच 3 मध्ये 2 चौकार येणार का. त्या खेळाडूमध्ये क्षमता आहे त्या खेळाडूमध्ये कुवत आहे. रत्नेश सिंग आहे तो सब कुछ मुमकिन आहे. पहिला येतोय 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखावर. सो एलिगेंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव. धन्यवाद डीजे. आता येणारे 2 चेंडू 5 धावा अजून देखील धावफलकावर आहेत. तर रत्नेश सिंग ज्या प्रकारच्या आतापर्यंत फलंदाजी करतोय. रत्नेश सिंग आज स्वतःला म्हणतोय की संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचे मला. पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचे परंतु यावेळेला रत्नेश सिंग बॅक टू द पार्ट. रत्नेश सिंगच्या खेळायला लागतो आता पर्णविराम. रत्नेश सिंग बडी मछली जाल में फंसी.
1-5 मध्ये काय घडणार? अतिरिक्त धाव यावेळेला नक्कीच संपूर्णतः डगआउट त्या आशाभूत नजरेनं पाहतोय, परंतु फेअर डिलिव्हरी सामना, फिनिश सामना, खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम नेम अरंत 11 क्वालिफायच्या दिशेनं दाखल होणार आजच्या दिवसातील दुसरा संघ. चला साही कर्णधारांना मी विनंती करतो, आपण त्वरित मंचाच्या दिशेनं दाखल व्हा ही विनंती असेल. आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जोडले जातील एक गोड गायचा धनी अर्थातच सागर मोरे सर. आपण मायक्रोफोनवर जॉईन व्हायचं आहे आणि प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मिस्टर